तटवू नका. एकनाथ शिंदेनं स्पष्ट कलेक्टरला सांगितलं, एकाही माणसाचे पैसे तटवू नका. काय तुमचा कोण इतर अधिकारी असेल, शिवा असेल, हे असेल, ही शेतकऱ्याची योजना आहे. तुम्ही रस्त्यात पैसे चोरा, ह्याच्यात चोरा, पण हिरीत पैसे मापात घ्या. त्या शेतकऱ्याचं पैसे यायचं कुटुंब अडचणीत आहे. काय आहे कुटुंब अडचणीत ही पोचणार नाही. एखाद्याला जर तुम्ही हिर फुकाट करून दिली तर तुम्हाला देव सुद्धा 10 पटीने पैसे देईल. काय देईल? देव सुद्धा 10 पटीने पैसे. मला 10 रुपयाचं 27 लाख रुपयाच्या वना दिलेला इथं. प्रामाणिकपणे काम करा, मापात खावा. येतंय काय पवार साहेब असेल, कोण बी असेल, ग्रामसेवक असेल, बाळासाहेब असेल, सर्व टीम असेल, काय मापात खावा. देव आमाप देतोय. 10 हिरी करायची तर 100 हिरी करा. काय करा. एक डॉक्टर होता, मी म्हणला 10 पेशंट तपासतोय आणि 1000 रुपये घेतोय. दुसरा डॉक्टर होता, 10 रुपयानं पेशंट 1000 तपासतोय म्हणला, पण 1000च घेतोय म्हणला. त्याची सेवा वेगळी होती. 1000 लोकांना सेवा मिळत होती. आपल्या वर्षात 50 हिरी असल्या तर 500 असलं तर 600 400 घ्या. ज्याला गरजवंत आहे, दत्ता बागलाची हिर काढताय तुम्ही, दत्ता बागला म्हणून 1000 घ्या. ह्याची गरीब परिस्थिती आहे, ह्याच्याकडून 100 घ्या. काय घ्या? 100 घ्या. बिल्डरचं आहे ना मापात 5000 घ्या. काय घ्या? माणसं बघून घ्या. करा काना कामं आणि घरकुलाचं ही माणूस म्हणलेला निमाराचं पाठवून द्या. माणूस ज्या कड काढून देतो. त्यामुळे जेवढ्या गरजवंत लोक आहेत त्या लोकांना, गरजवंताला जी पत्र्यात आहे ती, शेडमध्ये आहे ती, त्या लोकांना घरकुल मिळावं म्हणून मी रात्री 12 वाजेपर्यंत झोपलो नाही. पावसाला 3 वेळा फोन केला, बाळासाहेबाला 4 वेळा फोन केला. बाळासाहेब म्हणलं आमुष्या, मी म्हणलं आमुष्याशी लढाई झाली त्या म्हणलं. त्यामुळे बोलवा माणसं. दाजीला फोन केला, हनुमापाला फोन केला. सगळी माणसं येऊ ज्यांची वंचित लोक आहेत ती. जर 150 घरकुल्या आली तर 4 कोटी रुपये गावाला येतात, तर 4 कोटी वैयक्तिक लाभाला येतात डॉक्टर. त्यामुळे बाळासाहेबाला सुद्धा सगळे विरोधी पक्ष असू द्या, कोण असू द्या, सगळ्यांना बोलवून सांगितलेलं आहे वंचित लोकांपर्यंत ही घरकुलाची योजना जाऊ द्या. बाकी जर ती रस्त्याचं कोण कोट मंजूर करून आणा, 2 कोट आणा, 3 कोट आणा.